कॉर्पोरेट इव्हेंट्स असो, राजकीय सभा असो किंवा मग ऐतिहासिक क्षण, या सगळ्या फोटोज, व्हिडिओज जे आपल्यापर्यंत पोहोचतात, त्यामागे कितीतरी तास कॅमेराच्या मागे उभी राहणारी टीम असते. ती टीम काम करते, त्यावरती फोटोज, व्हिडिओज फिल्टर करते आणि त्यातले बेस्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. शिवराज्याभिषेक सोहळा कव्हर करण्याचं काम ज्या टीमला गेले 5-6 वर्ष मिळालेलं आहे, ती टीम आज आपल्यासोबत आहे. माझ्यासोबत आहे पिक्टोग्राम आणि माझ्यासोबत आहेत विकास सर. हॅलो सर. नमस्कार. नमस्कार सर. सर, सगळ्यात आधी तर तुमच्या कामाबद्दल मला आवडलेली गोष्ट म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. गेले काही वर्ष झाले जे फोटोज आपण बघतोय, व्हिडिओज आपण बघतोय, ते कदाचित तुमच्या टीमकडूनच आलेले आहेत. होय. सो ही संधी तुम्हाला कशी मिळाली? छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज छत्रपती संभाजीराजे यांचं गेली 4 ते 5 वर्ष आम्ही सगळं राजकीय काम बघतोय. त्यांचे जेही प्रोडक्शनची काम आहेत ती सगळी आम्ही करत आलोय आणि ह्या कामाची संधी खरं तर आम्हाला आपल्या नाशिकमधल्याच पळसे गावाच्या एका प्रोग्राम मधून मिळाली होती, जिकडे छत्रपती संभाजी महाराज त्या प्रोग्रामच्या उद्घाटनासाठी आले होते. रिक्वायरमेंट अशी होती की आम्हाला 24 तासामध्ये ऍटलिस्ट हे फोटो आणि व्हिडिओज मिळतील का, आणि आमची कमिटमेंट होती की तुम्ही घरी पोहोचण्याच्या अगोदर ते मिळेल तुम्हाला. अवघ्या 4 तासामध्ये त्यांना मिळालेले फोटो आणि व्हिडिओज हे बघितल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांसोबत आमचं डायरेक्ट कनेक्ट झाला, त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि त्यांनी आम्हाला सुचवलं किंवा त्यांनी आम्हाला सूचना केली की येणाऱ्या काळात आम्हाला जेही प्रोडक्शनची गरज पडणार किंवा हा सगळा प्रोग्राम जो आहे तो महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत कराल का. आणि उत्तर एकच होतं की महाराज तुम्ही आदेश करावा, आम्ही समोर आहोत. तिथून सुरुवात झालेला हा प्रोग्राम आज शिवराज्याभिषेक सोहळा 2026 जो थेट पूर्ण जगभर पोहोचवण्याचं काम आम्ही केलं, तिथपर्यंत येऊन पोहोचलाय. सर, शिवराज्याभिषेक सोहळा ही एक असा सोहळा आहे जो जगभर पोहोचतो. होय. तुमचं काम जगभर पोहोचतंय, पण जेव्हा ऐतिहासिक इव्हेंट्स आपण शूट करतो तेव्हा त्यात काय वेगळे पण वाटतं? वेगळे पण हेच आहे की तुमच्यावरती फक्त काम किंवा तुमचा तिथला डेटा, तो व्हिडिओ किंवा ते फोटो जगापर्यंत नाही पोहोचवायचे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्यावरती जबाबदारी आहे की तुम्ही त्या ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत त्या जपायच्या आहेत आणि त्या जपताना लोकांनाही ते आवाहन करायचे की त्या तुम्ही कशा प्रकारे जपल्या पाहिजे. जेव्हा आम्ही या सोहळ्याचं चित्रीकरण करत असतो किंवा जे थेट प्रक्षेपण करत असतो त्यासोबत म्हणजे हे सगळं करत असताना आमच्यासोबत तिथे हजारो शिवभक्त असतात, लाखो शिवभक्त त्या गडावरती असतात आणि हे सगळं काम करत असताना मी किंवा आमची टीम त्यांना ह्या गोष्टींचं आवाहन करत असते की तुम्ही तिकडे त्या गडाचं किंवा त्या जागेचं संवर्धन कसं करण्याची गरज आहे किंवा तिकडे कचरा करू नये, प्लास्टिकच्या गोष्टींचा आपण वापर टाळला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचं हे सगळं सांभाळत असताना म्हणजे आम्ही आमचं काम पण करणं आणि ती सामाजिक बांधिलकी समजून या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की हे सगळं करत असताना आमचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती या दोघांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर आम्ही असेल किंवा लाखो शिवभक्त जे गडावरती येतात ते 5 आणि 6 जूनला सगळ्या गोष्टी करत असतात. सर, तुम्ही गेली 15 वर्ष झाले या फील्डमध्ये काम करताय. होय. पिक्टोग्राम बरेच इव्हेंट्स आजपर्यंत कव्हर करून मोकळं झालंय, पण पिक्टोग्रामची सुरुवात कशी झाली? पिक्टोग्रामची सुरुवात अगदी एका छोट्याशा खोलीपासून झाली होती. जसं बऱ्याच लोकांचा इतिहास असतो की आम्ही 10 बाय 10च्या खोलीत सुरू केलं आणि त्याचं एम्पायर उभं केलं. पिक्टोग्राम त्यापेक्षा वेगळं नाही. मुंबई स्थित एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत असताना जिथे मी स्मार्ट ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी ह्या फर्ममध्ये जॉब करत होतो ॲज अ व्हिडिओ एडिटर आणि तिथून खरं तर सुरुवात झाली. तिथून मग एडिटचा इतका छंद होता की बॅकएंडला मग आपण आपले काहीतरी काम करावं असं करत असताना तिथून सुरुवात झाली. आणि स्मार्ट ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सीचे जे फाउंडर आहेत टायगर संतोष नायर, जे मोटिवेशनल स्पीकर आहेत आणि मोटिवेशनल जगतातलं खूप मोठं नाव आहे, खरं तर त्यांनी ती संधी दिली. त्यांच्याकडे जॉब करत असताना एक सर्टन पॉईंट नंतर त्यांच्याकडनं असं सुचवलं गेलं की एका विशिष्ट लेवलच्या वरती आम्ही सॅलरी देऊ शकत नाही, तुम्ही तुमचं काम सुरू करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि त्यानंतर खरं तर पिक्टोग्रामची सुरुवात झाली. आणि मग पिक्टोग्राम वेडिंग पासून सुरू झालेलं पिक्टोग्राम कॉर्पोरेट्समध्ये आलं, वेडिंग पासून सुरू झालेलं पिक्टोग्राम राजकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात झाली, सांस्कृतिक क्षेत्रात काम करायला सुरुवात झाली. आणि आनंद वाटतोय की माय FM असेल किंवा तत्सम सगळ्याच लोकांसोबत आम्ही काम करतोय आता. सर, पिक्टोग्राम खूप सारे इव्हेंट्स कव्हर करतं, वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये काम करतं. सो आपण कोणकोणत्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो? आपली सगळ्यात महत्वाची जी फॅसिलिटी आहे, जी सध्या आत्ताच्या मिनिटाची जी गरज आहे, ती लोकांना इन्स्टंट सगळ्या गोष्टी लागतात. जसं इंस्टाग्रामवरती इन्स्टंट गोष्टी लागतात, त्या इन्स्टंट गोष्टी प्रोव्हाइड करण्याचं काम पिक्टोग्राम करतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की शिवराज्याभिषेक सोहळ्याची संधी आम्हाला जी आज मिळाली, खरं तर ती 4 वर्षापूर्वी ह्या वृक्षाचं आम्ही बीज रोवलं होतं आणि तेच काम आम्ही प्रत्येक ठिकाणी करत असतो. तुम्ही इव्हेंट तुमचा कुठलाही असू देत, म्हणजे पर्सनल सेरेमनी तुमचं वेडिंग असू देत किंवा तुमचं कॉर्पोरेट सेक्टरचं कुठलंही काम असू देत, त्या मिनिटाला त्या गोष्टी प्रोव्हाइड करणं. म्हणजे अगदी तुमचा एखादा सोहळा सुरू असेल, फॉर एक्झाम्पल मी जर तुमच्याच केसमध्ये बोललो, माय FMच्या केसमध्ये, तुम्ही तुमचं एखादं फंक्शन आमच्याकडे द्या. फंक्शन सुरू होताना जी आमची टीम जेव्हा काम सुरू करते त्या फंक्शनच्या एंडला जेव्हा तुमचे अँकर वोट ऑफ थँक्स देत असतात, ते वोट ऑफ थँक्स द्यायच्या अगोदर त्या पूर्ण प्रोग्रामचा इन्स्टंट व्हिडिओ आम्ही तिथे स्क्रीनवरती प्ले करून एक्झॅक्टली माय FMने काय केलं या लोकांसाठी ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न असतो आमचा. ओ माय गॉड. येस.
खरं तर सर हे ऐकून मलाच शॉक लागला, कारण जेव्हा जेव्हा आपण फोटोग्राफर्स किंवा व्हिडिओग्राफर्स यांच्यासोबत काम करतो, तेव्हा आम्हाला कधीच एक्स्पेक्टेशन्स नसतात की विदिन आवर किंवा 2 आवर्समध्ये आम्हाला सगळा डेटा मिळेल असं. पण तो मिळतोय ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. होय. आय थिंक हेच स्पेशालिटी आहे, म्हणून आज तुम्ही नाशिकमधल्या त्या टीममधून येतात, ज्या टीमचं नाव खूप वरती पोहोचलंय. पण सर, पिक्टोग्रामची अशी अजून कुठली युनिक गोष्ट आहे जी लोकांना आवडते किंवा लोकांपर्यंत पोहोचवायची आपल्याला? पिक्टोग्रामची युनिक गोष्ट जी लोकांपर्यंत पोहोचवायची किंवा लोकांना आवडती ती हीच आहे. जसं मी तुम्हाला आधी उल्लेख केला, इन्स्टंट गोष्टी देणं ही एक बाजू झाली, परंतु इन्स्टंट गोष्टी देत असताना आमची टीम तितकीच नम्रपणे त्या सगळ्या क्लायंटसोबत कम्युनिकेट करते. असं बिलकुल होत नाही की इन्स्टंट द्यायचे, मग तुम्ही तुमच्या हिशोबाने वागा, तुमच्या हिशोबाने बोला, हा प्रकार कधीच नसतो. म्हणजे ग्राउंडेड राहून काम तत्परतेने कसं पोहोचवायचं हे खरं तर आमच्या टीमचं वैशिष्ट्य आहे. सर, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी यासोबतच आपण अजून कुठल्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो? फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी हा या गोष्टींचा किंवा पिक्टोग्रामचा बेस आहे. परंतु जसं मी काही वेळापूर्वी उल्लेख केला होता, शिवराज्याभिषेक सोहळ्यासारखा मोठ्या इव्हेंटचं थेट प्रक्षेपण करणं ही आमची स्पेशालिटी आहे. 2 वर्षापूर्वी जेव्हा इलेक्शन झाले, तुमचे लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, त्या काळामध्ये इलेक्शनचे सगळे थेट प्रक्षेपण करणं असेल किंवा आपले सन्माननीय पंतप्रधान जेव्हा नाशिकमध्ये आले होते, तर त्यांचं पिंपळगाव बसवंत येथे झालेली जी सभा होती, तिचं कव्हरेज असेल. म्हणजे अगदी तुमच्या घरातल्या तुमच्या बाळाचा बर्थडे असू देत, मुंजे असू देत किंवा पंतप्रधानांची सभा असू देत, सगळीकडे तुम्हाला पिक्टोग्राम बघायला मिळेल. अरे वा, म्हणजे अगदी लहान कार्यक्रमापासून ते कुठलाही मोठा कॉर्पोरेट इव्हेंट असू देत, राजकीय सभा असू देत, सगळं कव्हर करण्याची हातोटी आहे तुमच्याकडे. होय. सर, आता तुम्ही राज्याभिषेक सोहळा तर कव्हर केलातच, त्यासोबत पंतप्रधानांची सभा कव्हर केलीत. अजून कोणतं मोठं लक्ष्य आहे जे आपल्याला पूर्ण करायचं आहे? अजून मोठं लक्ष सध्या एकच आहे की ही टीम नाशिकमधनं ऑपरेट करते, नाशिकमधनं काम करते आणि नाशिकमधनं आपण सध्या महाराष्ट्र कव्हर केलाय. येणाऱ्या काळामध्ये पूर्ण भारतभरात फक्त पिक्टोग्रामचं नाव असावं. तुम्ही कुठली रिक्वायरमेंट द्या, कुठल्या व्हिडिओ प्रोडक्शन संदर्भातलं काम सांगा, लोकेशन काही असू देत, पिक्टोग्राम तिकडे तत्परतेने उभे असतील. सर, आज जर कुठल्याही ऑर्गनायझेशनला पिक्टोग्रामकडून काम करून घ्यायचं असेल किंवा पिक्टोग्रामकडून फॅसिलिटी हवी असेल, तर त्यांना आपण कशी मदत करू शकतो? त्यांना मदत आपण ह्याच प्रकारे करू शकतो की पिक्टोग्रामकडे अनुभवी टीम आहे. अनुभवी टीम मी म्हणत असताना मी फक्त रेकॉर्डिंग किंवा फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी क्षेत्राचा अनुभव म्हणत नाही. पिक्टोग्राम ज्यावेळेस काम करते, तुम्ही मल्टिपल सेक्टरमध्ये आम्ही काम करतोय. ट्रेनिंग असू देत आम्ही आहोत, वेडिंग्ज असू देत आम्ही आहोत, कॉर्पोरेट्स असू देत आम्ही आहोत, राजकीय असू देत आम्ही आहोत, राजकीय सभांचं किंवा राजकीय रॅलीज थेट प्रक्षेपण करायचे आम्ही आहोत. म्हणजे मल्टिपल सेक्टरचा अनुभव आमच्या टीमकडे असल्यामुळे तुम्हाला बेनिफिट हा होतो की तुम्हाला एक गोष्ट 4 वेळा सांगायची गरज पडत नाही. एक गोष्ट एकदा सांगा, तुमची रिक्वायरमेंट एकदा क्लिअर करा, त्यानंतर तुम्हाला परत म्हणजे बॅकएंडचं टेन्शन घ्यायची गरज पडत नाही. सगळी टीम व्यवस्थित त्याप्रमाणे काम करते आणि तुमच्या एक्सपेक्टेशनच्या किंवा तुमच्या रिक्वायर्ड वेळेच्या आत तुम्हाला ते सगळं पोहोचवत असते. सर, आज जे लिस्नर्स आपल्याला ऐकतायत, जे व्ह्युअर्स आपल्याला बघतायत, त्या सगळ्यांसाठी जर त्यांना पिक्टोग्रामकडून फॅसिलिटी हवी असेल, त्यांचं इव्हेंटचं कव्हरेज करून घ्यायचं असेल, तर त्यांनी कॉन्टॅक्ट कसा करावा? नक्कीच पिक्टोग्रामला कॉन्टॅक्ट कसा करावा हे सांगेलच मी, परंतु त्याआधी मनपूर्वक धन्यवाद मायएफएमचे आणि तुमचेही, कारण तुम्ही आम्हाला खरं तर ही संधी उपलब्ध करून दिली. हा जो सोहळा आम्ही कव्हर केला त्यानंतर जगापर्यंत कसं असतं ना, प्रोडक्शनमध्ये काम करत असताना आणि व्हिडिओमध्ये काम करत असताना आमची टीम नेहमी बॅकएंडला असते आणि बॅकएंडला असलेल्या व्यक्तीला तुम्ही खरं तर समोर आणतात, हा आनंद आहे. जर पिक्टोग्राम सोबत काम करायचं असेल किंवा पिक्टोग्रामच्या सेवा तुम्हाला हव्या असतील, तर पिक्टोग्राम इव्हेंट्स नावाने इंस्टाग्रामवरती हँडल आहे. हे कॉर्पोरेट आणि तत्सम क्षेत्रासाठी काम करतं. पिक्टोग्राम स्टुडिओज नावाने इन्स्टा हँडल आहे, जिथे तुम्ही वेडिंग्स आणि तुमच्या पर्सनल सेरेमनीसाठी आपण काम करू शकतो. यासोबतच सांगायला खूप आनंद होईल, मी आज पहिल्यांदा माझा कोणीतरी इंटरव्ह्यू करतोय. गेल्या 1 वर्षापासून पिक्टोग्राम चावडी नावाने आमचा चॅनल आहे, ज्याच्यावरती मी आतापर्यंत बरेच लोकांचे इंटरव्ह्यूज केले, ज्यामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक हे सगळे सेक्टर करत असताना आम्ही नवरात्र विशेष महिलांची सिरीज केली होती. आणि त्यानंतर आज म्हणजे आता पिक्टोग्राम चावडीचा सीझन 4 सुरू आहे, ज्यामध्ये शंभू पर्व नावाची मी सिरीज करतोय. आणि स्वराज्याचे धाकलेधनी छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्ण जीवनपट कुठलीही सिनेमॅटिक लिबर्टीचा यूज न करता जो ऍक्च्युअल महाराजांचा इतिहास आहे आणि तो पूर्णपणे सगळ्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही खरं तर यातून करण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या फॅमिली फंक्शन्स असतील, कॉर्पोरेट इव्हेंट्स असतील, राजकीय सभा असतील किंवा काही ऐतिहासिक क्षण, या सगळ्यांसाठी तयार आहे पिक्टोग्राम. त्यामुळे लगेच कॉन्टॅक्ट करा अँड स्टे ट्यून टू माय एफएम. चलो अच्छा सुनते हैं.